जी लोक कालपासून संग्राम बापूंचा विरोध करत आहेत त्या लोकांना मला एक सांगायचंय की लक्षात ठेवा, तुम्ही लोकांनी समाजामध्ये तुमची प्रतिमा चांगली करण्यासाठी हिंदुत्वाची चादर पांघरलेली आहे बरं का अंगावर. भगव्या टोप्या घालून फोटोशूट केलेला आहे. फार मोठे तुम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहात असं लोकांना भासवलेलं आहे. त्यामुळं आता तुमचं पुरोगामित्व उफाळून येतंय आणि हे समाजाला दिसतंय की तुम्ही किती खोटे आहात. आम्ही छाती ठोकपणे सांगतोय, होय आम्ही हिंदूच आहोत, आम्ही कडवट हिंदू आहोत, हो आम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे कडवट हिंदू आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचे सुद्धा विचारांचे भक्त आहोत. त्यामुळं जे विरोध करतायत ना बापूंचा, त्यांनी आपलं गप गुमाड बसावं. पात्रता लायकी बघावी आपली काय आहे ती. बापूंवर बोलावं तुम्ही लोकांनी, बापूंचा विरोध करावा. तुमची पात्रताच नाहीये, त्याच्यामुळे जागेवर खेळा. बापूंचा विरोध करायला कुठं चाललात? तुमची घंटी वाजवा तुमच्या घरात, बरं का रे कम्युनिस्ट लोकांनो. तुम्हालाच माहिती नसेल तुमचा बाप कोण आहे नक्की. ह्यांना असं काही झालं ना की यांना शाहू फुले आंबेडकर आठवतात बरं का. ज्या वेळेला हिंदुत्वाचा विरोध करतात ना लोक, आणि त्यांचा हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या लोकांना ज्या वेळेला धडा शिकवला जातो किंवा त्यांच्या विरोधात मध्ये आम्ही उतरतो, त्यावेळेला यांना शाहू फुले आंबेडकर दिसतात, त्यावेळेला यांना लोकशाही दिसते. परंतु ज्या वेळेला ही लोक भ्याड हल्ला करतायत, जसा नामदेव जाधवांवर केला, राजमाता जिजाऊंचे वंशज, बऱ्याच लोकांवर ज्या वेळेला भ्याड हल्ला होतो, चंद्रकांत दादांवर शाईफेक केली, त्यावेळेला यांना फार मजा वाटत होती. मग ह्यांच्यावर ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला उड्या मारतायत. तर त्या आपलाही आरसा बघा, आपणही मागं वळून बघा तुम्ही काय करतायत. तुम्ही विचारांचं खंडन करता त्यावेळेला योग्य असतं, आणि आम्ही ज्या वेळेला तुमच्या विचारांचा तुम्ही जसा निषेध करता तसा आम्हीही निषेध करतो, ते चुकीचं आहे. वा रे हम करूशे कायदा. बरं आहे बाबा तुमचं. 2.5 वर्ष तुमचं सरकार आलं तर तुम्ही माजवण मांडून ठेवलं होतं महाराष्ट्रामध्ये. उचल की टाक जेलमध्ये, हाच तुमचा व्यवसाय चालू होता, हाच तुमचा धंदा चालू होता. परंतु भाजप सरकारने असं कधीही काही केलं नाही. तुम्ही किती गरळ ओकताय, तुम्ही किती घाण वागताय, तरी सुद्धा भाजप सरकार हे फार संयमतेने चाललंय, लक्षात घ्या. त्यामुळं स्वतः काय वागता ते बघा आणि नंतर आमच्या बापूंवर बोला, किंवा नंतर आमच्या हिंदुत्वाचं काम करणाऱ्या माझ्या भावांवर बोला. बरं का रे कम्युनिस्ट लोकांनो, संधी साधू.